किती जाता तुम्ही? ए फॉर मंडळी, मी प्रिया, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे सॅटरडे आणि मग म्हटलं आज व्हिडिओ चालू करूया, कारण माझ्याकडे थोडासा वेळ असतो सॅटरडेचा, कारण यांचे बाबा आज घरी असतात, तर म्हटलं आज व्हिडिओ चालू करूया। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण गॅलरीपासून करूया। ही माझी छोटीशी अशी गॅलरी आहे, पण खूप खास आहे। इथे बघा, मी ना लसूण लावली होती त्या दिवशी, पण ती काही व्यवस्थित झाली नाही, कारण काय त्याला एवढा स्पेस नव्हता। कुंडी माझ्याकडे मोठी नव्हती, त्यामुळे ती छोटी पडली। एक कुंडी मी आणली आहे, पण त्यासाठी माती नव्हती, त्यामुळे ती तसंच ठेवली आहे। इकडे बघा, मी मनी प्लांट पण लावला होता, त्या दिवशी खूप छान झाला आणि अशा रशा बांधून घेतल्या। त्या दिवशी 2 दिवसापासून मुंबईमध्ये एवढा पाऊस पडला ना, कपडे पण सुकत नव्हते आणि खूप सारे कपडे झाले होते, मी एक्स्ट्राच्या अशा रशा बांधून घेतल्या। चला मग झाडांना पाणी घालून घेऊया। कुठे जाता तुम्ही? कुठे जाता? उठलात तुम्ही? उठलात तुम्ही? माझा छोटा पिल्लू उठला आहे आणि सकाळी एकदम क्यूट असा स्माइल देऊन तो उठला ना, तो मला खूप फ्रेश वाटतं। हाय का? व्हेरी गुड। ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर हा, व्हेरी गुड। तर आताचा हा काहीतरी असे म्हणायला त्याची सगळी शाळा घेतली मी, तो आता सध्या असं काहीतरी बोलायला शिकलाय। आणि जॉनी जॉनी ईटिंग शुगर, टेलिंग लाईफ, ओपन युअर माउथ। माझं बाळ आहे ना, तसं बोबडं बोलायला लागलंय आणि हे छोटे छोटे बोल ना ऐकताना ना मन एकदम आनंदाने भरून जातंय। तर एका साईडला रियांसाठी खीर बनवली, एका साईडला चहा ठेवली। तर सकाळची खरी सुरुवात होते ना ती 1 कप चहानेच। हा 1 कप चहा म्हणजे ना ऊर्जाच आहे आणि एक छोटासा आराम म्हटलं तरी चालेल। आता रियांशला आंघोळ घालून घेतली मी, आणि आता बघा तू काय करतोय। पावडर कशाला लावतो? अशा सगळ्या पावडरची वाट लावतोय तू? पावडर दे दे दे, नको तुला, नको ना। मंडळी, रियांचं वगैरे आवरून झालंय आणि आता मला थोडं बाहेर जायचं, कारण याच्या बाबांना ना तर डॉक्टरकडे दाखवायचं आहे, तर तिकडे जाते आणि मग तिकडून आल्यावर मग जेवण वगैरे करते। चला। डॉक्टरकडे एवढी गर्दी होते ना, आमचा तिथे 1 तास गेला। घरी आल्यानंतर स्वयंपाक केला। इकडे मी डाळ भात आणि भाजी वगैरे केली। ते मी काही ग्लोसरी मागवली होती, ऑर्डर केली होती, ती आली होती। तर यांची चॉकलेट्स किंवा खजूर वगैरे होते आणि घरात लागणारे काही वस्तू होत्या त्या बघितल्या। एका साईडला जेवणही चालू होतं आणि हे सगळं आवरून पण ठेवलं। ते मी रियांच्या बाबांना सांगत होते की हे चॉकलेट्स वगैरे पेक्षा आहे ना, त्याला जर हेल्दी काय असेल ना ते ऑर्डर करत जावा, म्हणजे त्याच्यासाठी हेल्दी असेल ना ते खाऊ ऑर्डर करा, हेच मी त्यांना सांगत होती। डेअरी मिल्क वगैरे आहे ना, याच्याने काय एवढा आपल्या बॉडीसाठी बेनिफिट नसतो, तर म्हटलं हे ऑर्डर करण्यापेक्षा थोडं हेल्दी असं ऑर्डर केलं असतं तर बरं झालं, असं मी त्यांना सांगत होती। नंतर आम्ही जेवण केलं आणि मग मी भांडी वगैरे घासून घेतली। तर सकाळी आम्ही चहा वगैरे नाश्ता वगैरे केला होता, त्याची पण भांडी होती। त्याच्यानंतर जेवणाची भांडी, आता सकाळपासून खूप सारी भांडी पडली होती, ती मी घासून घेतली इथे। तर मंडळी, दुपारचं जेवण वगैरे झालं होतं, थोडा आराम केला आणि आता इव्हनिंगला 4 वाजलेत आणि मी आता बनवते नाश्ता। तर आज मी बनवणार आहे पास्ता। इथे मी पास्ता शिजायला टाकलाय, बघू शकता, तर शिजलाय माझा ऑलमोस्ट। कांदा कट करून झाल्यावर मी 2 टमाटर घेतले होते, ते कट करून घेतले, कारण टमाटर आहे ना एकदम छोट्या साईजचे होते, म्हणून मी आधी 2 घेतले होते। आणि कांदा एक मोठ्या मध्यम आकाराचा घेतला होता। तर मग इथे मी तेल टाकून घेतलं कढईमध्ये। तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेतली आणि बारीक चिरलेला लसूण, 2-3 मिरच्या पण बारीक चिरलेल्या टाकून घेतल्या आणि कांदा टाकून फ्राय केला चांगला। कांदा चांगला असा फ्राय झाल्यावर त्याच्यात टमाटर टाकून घेतला आणि सगळे असे मसाले टाकले, म्हणजे तिखट मसाला, हळद, गरम मसाला थोडा टाकून घेतला आणि मग पास्ता मसाला ॲड केला। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, कारण काय आधी आहे ना मी पास्ता शिजवताना पण मीठ टाकलं होतं, आणि नंतर मग पास्ता ॲड केला आणि मस्त असं मिक्स करून घेतलं सर्व। खूप छान असा वास येत होता आणि एकदम भारी वाटत होतं, कारण मी खूप दिवस खाल्ला नाही, कारण एकट्यासाठी मी काही बनवत नाही, याच्या बाबांना ते व्यवस्थित आवडत नाही। मस्त असं झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेतलं। माझा मस्त पास्ता रेडी झाला होता आणि रियांच्या बाबांचं आणि रियांचं पण इकडे काहीतरी असं चालू होतं।
तर रियांशला मी ॲपल भरवलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी असा गप्पा मारत नाश्ता करून घेतला. सॅटर्डे संडेलाच रियांशचे बाबा घरी असतात आणि इतर वेळेला त्यांना वेळच नसतो, कारण काही सकाळी जे जातात ना ते रात्री खूप लेटपर्यंत येतात. कारण आम्ही आहे ना त्यांच्या ऑफिसपासून खूप लांब राहतो आणि मुंबई म्हटल्यावर तुम्हाला माहितीच असेल लोकलची दगदग हे ते, त्यांना आराम करायला पण वेळ नसतो. तर हे 1-2 दिवस असतात ना ते फॅमिलीसोबतच घालवतात आणि आम्हाला पण खूप आनंद होतो. कारण काय ना माहिती आहे, जगातलं सगळ्यात भारी सुख कुठलं असेल ना ते फॅमिलीसोबत घालवलेला वेळ. आणि मोठं घर, पैसा यापेक्षा आहे ना आपल्याला जो वेळ भेटतो आहे ना तोच महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. बाकीचं काही एवढं महत्त्वाचं नाही. आणि यांचं काय चालू आहे माहिती आहे का, जो मी मोबाईल घ्यायचा आहे माझा आणि तो मोबाईलकडे बघून आजकाल आहे ना हाय करायला लागला. म्हणजे मी जेव्हापासून ब्लॉग बनवायला लागली ना तो तेव्हापासून तो ना मोबाईलकडे बघतो आणि हाय करतो. मंडळी, आजचा दिवस खूप मजेत गेला आणि उद्याचा दिवसही खूप मजेत असणार याची खात्री आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.